साधारणतः 74 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. भारताचा प्रजासत्ताक गणतंत्र देश होऊन एखादा महिना होत होता. कोकणातील दूरवरच्या निसर्गरम्य आणि अतिशय दुर्गम खेड्यात, जिथे अजूनही लाल मातीचे रस्ते होते, डांबरी झालेले नव्हते, पाटाचं पाणी आणि विहिरीचा रहाट यांनी पाण्याची सोय व्हायची आणि गावात फक्त 7वी पर्यंतच्या शिक्षणाची सोय होती, अशा नरवण गावी आईचा जन्म झाला. गुरुवार दिनांक 23 फेब्रुवारी 1950, फाल्गुन शुक्ल षष्ठी. विठ्ठल आणि रखुमाई निमकर या आई वडिलांच्या पोटी एका मुलीचा जन्म झाला. तिचं नाव त्यांनी ठेवलं सुलभा. यशवंत आणि श्रीकांत अशा 2 मुलांच्या पाठीमागे झालेलं हे कन्यारत्न. निमकर आईवडिलांना कुठे माहिती होतं की हीच मुलगी आपल्या कुटुंबाचं रत्न होऊन फक्त निमकरच नव्हे तर कार्यकर घराण्याला देखील झळाळी आणणार आहे. सुलभा अवघी 10-11 महिन्यांची असताना एका छोट्याशा आजाराचं निमित्त होऊन वडील अचानक देवाघरी गेले आणि त्या काळी अशा कुटुंबाचे जे काही हाल व्हायचे तसे यांचे झाले. आपल्या संस्कृतीत जी दुर्गाशक्ती आहे ती अशा वेळी घरातल्या स्त्रीला मोठं बळ देऊन जाते. ग्रामदेवता व्याघ्रांबरी देवीने देखील अशीच शक्ती आमच्या आजीला त्या परिस्थितीत दिली असावी. त्यातूनच आपल्या मुलांना आणि महत्त्वाचं म्हणजे मुलीला शिकवून मोठं करायचं अशी जिद्द आजीच्या मनात निर्माण झाली असावी. ज्या काळात हातात रोख पैसा नव्हता, घरातला करता सवरता पुरुष पाठीशी नव्हता, त्यावेळी सासरची शेतजमीन, गावातली माणसं, काही थोडी कलमं, थोडी माड रातांब्याची झाडं आणि त्यातून मिळणारं थोडंफार उत्पन्न याच्या भरवशावर आजीने संसाराचा गाडा पुढे चालू ठेवला. आजीला तेव्हा तिच्या माहेरचा ओलावा आणि मदत पाठिंबा मात्र गाठीशी होता. मात्र वेळप्रसंगी रोख पैसा मिळावा म्हणून दुसऱ्यांच्या घरी सणासमारंभाला स्वयंपाकी होऊन सुद्धा आजीनं काम केलेलं आहे. या माऊलीचं जीवनाबद्दलचं तत्त्वज्ञान अगदी साधं होतं. देवानं आपल्याला ह्या जीवनात धडधाकट शरीर दिलेलं आहे तर त्याचा सार्थ वापर करायचा. हातपाय चालत आहेत तोपर्यंत सतत जे जमेल ते, पडेल ते आणि आवश्यक असेल ते काम करत राहायचं. आई आम्हाला नेहमी सांगते, आळस कशाशी खातात हे आजीला अजिबात माहिती नव्हतं आणि आमच्या आईमध्ये पण आम्हाला हाच गुण पुढे आलेला जाणवतो. आई 7वी पास झाली तेव्हा साधारण 11-12 वर्ष तिचं वय असेल, म्हणजे 1961-62 साल. आईचं 7वी पर्यंतचं शिक्षण नरवण गावातल्या शाळेमध्ये झालं. आता पुढचं शिक्षण घ्यायचं तर नरवणपासून 15-20 किलोमीटरवर पालशेत गावी जाणं आलं. एकच तारा समोर असं म्हणत आईनी शिक्षणासाठी घर सोडलं. आजीनी पालशेत इथे असलेल्या वैशंपायन कुटुंबाकडे राहायची सोय केली. स्वतः स्वयंपाक करायचा, स्वतंत्र खोलीत राहायचं आणि शाळेत जायचं असा क्रम सुरू झाला आणि बघता बघता 8वी ते 11वी अशी 4 वर्ष निघून गेली. आई मॅट्रिक झाली. पुढे काय करायचं ते नंतर ठरवू अशा टप्प्यावर घरी परत नरवणला आली. आणि योगायोगाने त्याच उन्हाळ्याच्या सुट्टीत हेदवीच्या जोगळेकरांकडून विचारणा झाली की आता मॅट्रिक झाली आहेस, आमच्या रेशन दुकानात हिशोबाचं काम करायला येशील का? आईची ही पहिली नोकरी. आजी आणि आईसाठी ती खूप महत्त्वाची ठरली, कारण याच नोकरीतून घरी पहिल्यांदा सातत्याने रोख पैसे आले. पण आमच्या आजीचा धोरणीपणा वाखाणण्याजोगा. हे असे दरमहा मिळणारे पैसे घर खर्चावर घालवायचे सोडून तिने आईला ते साठवायला सांगितले आणि हीच पुंजी 1.5-2 वर्षानंतर पुढील शिक्षणासाठी उपयोगी पडली. कारण मॅट्रिक होऊन पुढे काय करायचं या प्रश्नावर आईकडे काहीही ठोस उत्तर तेव्हा नव्हतं. पण आम्हाला आजीचं कौतुक वाटतं ते याचसाठी की तिने आईच्या त्या रेशन दुकानातल्या नोकरीवर समाधान मानलं नाही. तिचा ध्यास होता की आपल्या मुलीने अजून मोठं व्हावं. त्याचं असं झालं, आजी मार्ग ताम्हाण्याच्या डॉक्टर नातूंकडे काही कारणास्तव गेली होती.
तेव्हा आजीने चौकशी केली की माझी मुलगी आता मॅट्रिक झाली आहे, तिला कुठे नोकरी मिळेल का? त्यावेळी डॉक्टरांनी तिला असं सुचवलं की तिने जर TD म्हणजे टीचर्स डिप्लोमा केला तर तिला मॅट्रिक आणि TDच्या बळावर नक्की चांगली नोकरी मिळेल. TDसाठी मी मदत करेन. नातू डॉक्टरांचा सल्ला प्रमाण मानून आईने TDला प्रवेश घेतला. डॉक्टर नातूंनी तिला दर महिना फीची रक्कम नियमितपणे दिली आणि बिनव्याजी दिली. अर्थात आईनेही त्यांचं धनिक ऋण नोकरी लागल्यानंतर फेडलं. वयाच्या 18व्या वर्षी TD झाल्यावर आईला रामपूरच्या मिलिंद हायस्कूलला नोकरी लागली. आजीला आनंद झाला असेल की याची देही याची डोळा बघता आलं की आपली मुलगी शिक्षिका झाली. आता धनलक्ष्मी नियमितपणे घरी येत होती, बाहेरून मागावी लागत नव्हती. त्यावेळी 1968-69 साली आबलोलीला एक नवीन शाळा सुरू झाली होती आणि ज्ञातीतील डॉक्टर अप्पा निमकर यांनी आईला तिकडे बोलावून घेतलं. शाळा नवीन, मुलं कमी, शिक्षिका 2-3च आणि आई शिक्षिका आणि मुख्याध्यापिका दोन्ही. आबलोली म्हणजे आईचा आजोळ. तिथे मामा मामी होते, मामे भावंड होती. जीवाभावाच्या नवीन मैत्रिणी मिळाल्या त्या ह्याच काळात. सोमवार ते शनिवार शाळा करायची, शनिवारी चालत निघायचं, घाट्या डोंगर चढत उतरत नरवणला घरी यायचं आणि सोमवारी सकाळी त्याच मार्गे आबलोलीला परत यायचं. अशी 4-5 वर्ष निघून गेली. 1974 साली लग्न झालं ते दादा निमकरांच्या मदतीनं. रिझर्व्ह बँकेची नोकरी सोडून शाळेत शिक्षकी पेशा पत्करणाऱ्या कार्यकर कुटुंबातल्या रमेशशी आमच्या बाबांशी संबंध जुळले. घरामध्ये 3 दीर, सासू सासरे, भाड्याच्या 2 खोल्या अशा संसाराला सुरुवात झाली. भीमरूपी महारुद्र होऊन संकटांशी सामना करत करत संसार पुढे नेला. लग्न झाल्यानंतर अर्धवट राहिलेलं BA पूर्ण केलं, मग B.Ed केलं, MA पूर्ण केलं. या काळामध्ये आमच्या बाबांनी तिला कायम आधार दिला, शिक्षण घ्यायला मदत केली. सासूबाईंनी सुद्धा घरी नातवंडांना सांभाळून घरातल्या कित्येक गोष्टींना मदत केली. सासरेबुवांनी म्हणजे तात्यांनी मुलीसारखं प्रेम केलं, मुलीसारखं समजून घेतलं, प्रसंगी समजूतही काढली. तात्यांनी आम्हा नातवंडांना खूप काही दिलं, पण त्यापेक्षा या निमकरांच्या मुलीला कार्यकरांच्या घरी नांदताना मोठा आधार दिला. त्याचबरोबर 161 बुधवारात राहताना नवीन कुटुंबातील आणि शहरातील रीती भाती शिकून घेताना शेजारच्या सगळ्याच कुटुंबांनी आईला सांभाळून घेतलं. शेजारी असणाऱ्या उषाजी आणि जवळच्या सुशिताई यांनी अनेक गोष्टींना हातभार लावला. आई नवीन कुटुंबात नवीन शहरामध्ये रुळली. शिक्षण पूर्ण झालं. त्या जोरावर आईनी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या महिलाश्रम हायस्कूलमध्ये 1981 ते 2008 अशी 27 वर्ष नोकरी केली. मराठी आणि संस्कृत हे विषय शिकवले. कित्येक विद्यार्थिनींना आपल्या मुलांप्रमाणे धडे दिले, अभ्यासाचे आणि जगण्याचेही. त्यात काही अंध विद्यार्थिनी होत्या, काही गरीब होत्या, काही कोर्टाच्या म्हणजे ज्यांच्या घरी काही अडचणी आल्यामुळे त्या कोर्टाच्या ताब्यात आहेत अशा अनेक विद्यार्थिनींना मनापासून शिकवलं. कधीतरी रस्त्यातून जाताना एखादी विद्यार्थिनी भेटते, कधी दवाखान्यात भेटते आणि बाई तुम्ही शिकवलत म्हणून आज आम्ही इतक्या मोठ्या झालो असं म्हणत रस्त्यात किंवा जिथे असेल तिथे नमस्कार करते. आम्हाला याचं खूप कौतुक वाटतं. आदर्श शिक्षकाचा पुरस्कार मिळायला काही गणितं मांडावी लागतात. ती तर मांडायचा इथे प्रश्नच नव्हता. पण अशा कित्येक विद्यार्थिनी नरवण ते पुणे अशा प्रवासामध्ये भेटल्या की तसल्या कागदोपत्री पुरस्कारापेक्षा अशा जिवंत जाणीवांची बक्षिशी लाख मोलाची वाटते. हे सगळं करत असताना आईने सासू आणि आजी ह्या नवीन जबाबदाऱ्या देखील तितक्याच सहजतेने स्वीकारल्या. अर्पितच्या जन्माच्या वेळी बेंगलोरला आणि चिन्मय अनिकाच्या जन्माच्या वेळी इंडियानामध्ये ती आमच्या बरोबर होती. आमच्याकडे चिन्मयच्या वेळी मधुवंतीची PhD क्वालिफाईंग एक्झामची गडबड चालू होती. तिचं शिकवण्याचं कामही सुरू होतं. तर अशा परिस्थितीत तिला बाळणपणापूर्वी व्यवस्थित जेवायला मिळावं म्हणून ती आधीच आमच्याकडे येऊन राहिली होती. अनिकाच्या वेळी सुद्धा ती प्रचंड थंडीच्या वातावरणात बरेच महिने राहिली. अजिबात तक्रार न करता आपल्या मुला नातवंडांसाठी तिनं हे केलं.
नातवंडांमध्ये ती नेहमीच उत्साहाने गुंतून राहिली आहे. मग त्यांना जेवण भरवताना गोष्ट सांगणं असो, त्यांना झोपवताना वेगवेगळी गाणी कविता म्हणणं असो किंवा त्यांना श्लोक स्तोत्र शिकवणं असो, तिने प्रत्येक गोष्ट तितक्याच तन्मयतेने केली आहे. आमचा चिन्मय बाळ आम्हाला वावा, देवाजीनी द्यावा जन्मवरी. इथून नमस्कार पुण्याच्या पर्वतीला, मूर्खाच्या संगतीला लागू नये. मुलांना वाढवताना पालक म्हणून तुम्ही काय गोष्टींकडे आवर्जून लक्ष दिलं पाहिजे? नुसतं रागवून ओरडून गोष्टी कशा सुटणार नाहीत. आपण मुलांना कसं समजून घेतलं पाहिजे हे वेळोवेळी आम्हाला सांगितलं आहे. तसंच त्या नातवंडांनाही आई बाबा तुमच्यासाठी काय कष्ट करतात हे पण समजावून सांगायला ती मागे राहत नाही. एवढंच नव्हे तर सून आणि जावई ह्या दोघांचीही ती आमच्या दोघांपेक्षा जरा कणभर जास्तच प्रेमाने वागते असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. सून जावयाला सुद्धा हक्काने त्यांच्या भल्यासाठी प्रेमाचे सल्ले देते आणि तितक्याच प्रेमाने त्यांच्या आवडीचं करून त्यांना खाऊ घालते. आणि मुख्य म्हणजे त्या दोघांशीही तितक्याच मोकळेपणाने संवाद साधते. काही आवडलं तर तोंड भरून कौतुक करते आणि काही खटकलं तर तेव्हाच समोरासमोर बसून मन मोकळं करते. त्याचा परिणाम नात्यावर अजिबात होऊ देत नाही. अशा रीतीनं घरात मुलगी, पत्नी, आई, आजी, सासू, सून, मामी, काकू आणि भावजय अशी अनेक नाती निभावताना कुठेही तसूभरही ती कमी झाली नाही. घरातली मोठी माणसं आजारी असताना आईनं काय केलं नाही? आजी आजोबांपासून ते नानापर्यंत आणि बाबांपासून ते सुधाकर काकापर्यंत अशा सगळ्या सव्य अपसव्यातून ती पुढे गेली. कमी जागा, भरपूर जबाबदाऱ्या यामध्ये जे उपलब्ध आहे त्यात घरी गणपती गौरीची आरास, प्रत्येक सणाचा सोहळ्याचा स्वयंपाक, गुढीपाडव्याला गुढी उभारणं ते दिवाळीला फराळ घरी करणं अशा सगळ्या गोष्टी उत्साहात केल्या. बाबांनी पण पुरुषी अहंकार न दाखवता सखी सहचारिणी असं समजून या सगळ्या गोष्टींमध्ये तिला मदत केली. हे करत असताना आई म्हणून आम्हाला दोघांना मोठं केलं. अ ब क पासून ते रामरक्षा अथर्वशीर्ष यापर्यंत शिकवलं. आमच्यासाठी तिच्याकडून शिकणं हे आजही चालू आहे. सगळ्यांना एकत्र धरून जायचं, आपल्याला कोणी बोललं तरी वाईट न वाटून घेता पुढे जायचं. दुसरा वाईट वागला म्हणून आपण तसं वागायचं नाही. खोटं हरामाचं आपल्याला काही नको. भरपूर अभ्यास करायचा आणि मोठं व्हायचं. अशा कित्येक शिकवणुकी तिने आम्हाला तिच्या वागणुकीतून दाखवल्या. आजच्या वेळी आम्ही वयाच्या 40शीत आल्यावर तिची प्रामाणिकपणा आणि कष्ट या 2 मूल्यांची शिकवण आम्हाला आठवते आणि पुढच्या आमच्या पिढीला ती तशीच शिकवली जाते. आजच्या या प्रसंगी आमच्या मनात कृतज्ञता आहे ती या सगळ्या गोष्टींची. आणि म्हणूनच हा आजचा सोहळा आणि हा प्रपंच. वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे, घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे. कधी बाजारी तर कधी नदीच्या काठी, राईत कधी पडक्या वाड्या पाठी. हळू थबकत जावे कधी कानोसा घेत, कधी रमत गमत वा कधी भरारी थेट. लावूनी अंगुली कलिकेला हळूवार, ती फुलून बघे तो वावे पार पसार. परी जाता जाता सुगंध संगे न्यावा,
तो दिशा दिशातून फिरता उधळून द्यावा. गाण्याची चुकली मुकली गोडल केर, झुळझुळ झऱ्यांची पसरावी चौफेर. शेतात पाचूच्या निळ्या नदीवर शांत, फुलवीत मखमली तरंग जावे गात. वेळूंच्या कुंजी वाजवणी अलगूज, कणसांच्या कानी सांगावे हितगुज. गुंफावी डोई फुले बकुळीची सारी, गाळुनी जांभळे पिकली भुळभुळ तिरी. दिनभरी राबुनी दमला दिसता कोणी, टवटवी मुखावर आणावी बिलगोनी. स्वच्छंद शाया करुणी नाना मौजा, घ्यावया विसावा यावे मी तिन्ही सांजा. वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे, घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे.